एसबीआय बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। सरकारच्या माध्यमातून एसबीआय मध्ये ज्या नागरिकांचं खातं उघडलंय त्यांना मोठं गिफ्ट नवीन वर्षाचं आता दिलं जाणार आहे। तुमचं वय वर्ष 18च्या पुढे गेले आहे आणि तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अशा प्रकारचे पासबुक काढलं आहे तर अशा सर्व 18 वर्षावरील नागरिकांना सरकारच्या माध्यमातून तब्बल 4 लाख रुपये आता बँकेकडून देण्यात येणार आहे। हे सर्व ऐकून तुम्हाला कदाचित विश्वास पण बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा मिळणार 4 लाख रुपये। तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, पेन्शन घेत असाल तर अशा सर्वांना याचा लाभ आता घेता येणार आहे। स्टेट बँकेने आपल्या खातेदारांसाठी आणली आहे धमाकेदार योजना। आता जर तुमचं पण खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलं असेल म्हणजेच एसबीआय मध्ये खातं असेल तर तुम्हाला 4 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता मिळणार आहेत। स्टेट बँकेच्या खातेदारांना 2 दिवसात 4 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे। स्टेट बँकेची नवीन योजना सुरुवात झाली आहे। नवीन वर्षानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठं गिफ्ट नागरिकांना देण्याचं ठरवलंय। या नवीन योजनेअंतर्गत 2 दिवसात 4 लाख रुपयांचा लाभ आता खातेदारांना जमा होणार आहे। मग आता स्टेट बँकेची ही 4 लाख रुपये मिळवण्याची योजना नेमकं कोणती आहे, स्टेट बँकेचं कोणतं खातं काढलं पाहिजे, त्या ठिकाणी किती वर्षाचं जुनं खातं पाहिजे, त्यांनाच हे पैसे आता दिले जाणार आहेत। मग हे 4 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं आता काय काय करावं लागणार आहे, यासाठी कोणते खातेदारक पात्र असणार आहेत, या योजनेसाठी कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे, 2 दिवसात आपल्या खात्यात पैसे येण्यासाठी याची प्रक्रिया नेमकं कशा पद्धतीने आहे, याचबरोबर तुमचं जर दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे, सगळं काही सविस्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। स्टेट बँक भारतातील सर्वात मोठी बँक असून यामध्ये सर्वात जास्त खातेदारक असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता सांगितलंय। त्यामुळे नागरिकांना खुश करण्यासाठी आता हा लाभ कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे नक्की बघा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले भारतातील सर्वात मोठी बँक हे आता एसबीआय असून आता यामध्ये जास्तीत जास्त खातेदारक आहेत। ग्राहकांची संख्या सर्वात मोठी असून ही सरकारच्या नियंत्रणाखाली चालणारी सर्वात मोठी नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीयकृत बँक आहे। या बँकेमध्ये बऱ्याच वेळा महिलांचे जे आहे तर ते स्कीमचे पैसे येण्यासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी खाते उघडले जाते। उदाहरणार्थ लाडक्या बहिणी या बँकेमध्ये जास्त खाते उघडलेत। यामध्ये शेतकऱ्यांचं खाते सुद्धा पीक विमा, नमो शेतकरी, पीएम किसानचे पैसे उघडण्यासाठी जोडले आहेत। तसेच सरकारी नोकरदारांचे खाते या ठिकाणी आहे। तसेच पेन्शनधारकांना निवृत्ती वेतन घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे खाते सुद्धा या ठिकाणी आता जोडलेलं पाहायला मिळते। तर या सर्व खातेदारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली। स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास नवीन योजना आणलेली आहे, ज्यामध्ये एक विशेष प्रकारचं जर खातं तुम्ही या ठिकाणी खोललेलं असेल, तसेच तुम्ही या ठिकाणी आता जर खातंही नवीन प्रकारचं खोललेलं नसेल तर तुम्हाला तात्काळ खोलून घ्यायचं आहे, किंवा तुमचं जर जुनं खातं असेल तर यामध्ये रूपांतरित केलं तर यामध्ये बदललं तर तुम्हालाही 4 लाख रुपयांचा लाभ घेता येणार आहे। आता बँक ऑफ बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच दुसऱ्या एखाद्या बँकेत खातं उघडलं असेल तरी देखील तुम्हाला लाभ कसा घ्यायचा हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। पण ज्यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे म्हणजेच एसबीआय मध्ये ज्यांचं खातं आहे तर तुम्ही योजनेसाठी जर खातं या ठिकाणी कोणत्याही उघडलं असेल, तुम्ही तुमचा पगार येण्यासाठी एक खातं उघडलं असेल, एफडी काढण्यासाठी खातं उघडलं असेल, कशासाठी जरी खाते उघडलं असेल तर तुम्हाला 4 लाख रुपये कसे या ठिकाणी मिळवायचे हे सगळं सविस्तरपणे तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। बघा, सगळ्यात मोठी घोषणा आता सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे ती म्हणजे 2 दिवसापूर्वी जे काय स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या आता ट्विटरच्या एक्स अकाउंटवरून आता त्याच्या माध्यमातून सोशल मीडियावरून एक स्वतः जाहिरात देखील काढलेली आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की खातेदारांना 2 ते 4 लाख रुपयेपर्यंतचा लाभ आता घेता येणार आहे। अशी योजना आम्ही आणलेली आहे। आता बँकेमध्ये प्रचंड खातेदारांचे खाते या ठिकाणी त्यामुळे वाढू लागलेत। आता तरी पण खातेदारांची संख्या वाढवण्यासाठी, अजून जास्त वाढवण्यासाठी आता जुन्या खातेदारांना जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी ही क्रांतिकारी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते। आता तुमच्या गावात, तुमच्या शहरात जरी बँकेची एखादी स्टेट बँकेची शाखा असेल तर त्या शाखेमध्ये देखील तुम्हाला ही जाहिरात आता पाहायला मिळणार आहे। ही 4 लाख रुपये या ठिकाणी लाभ तुम्हाला कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे
पहा लाभ कशा पद्धतीने तुम्हाला घेता येणार आहे। हा लाभ डायरेक्ट 4 लाख रुपयाचा या ठिकाणी नसून तुम्हाला वर्षातून 2-2 लाख रुपये 6-6 महिन्याला तुम्हाला घेता येणार आहे। म्हणजे कोणाला 2 लाख रुपये मिळेल, कोणाला 3 लाख रुपये पण मिळेल, कोणाला 4 लाख रुपये सुद्धा या ठिकाणी आता घेता येणार आहे। तर कशा पद्धतीने हा लाभ मिळणार आहे, यासाठी अर्ज कसा करायचा आहे, काय पात्रता आहेत, कोणत्या प्रकारचं खातं आता स्टेट बँकेमध्ये काढलेलं असायला पाहिजे ज्यामुळे 2 दिवसात लाभ तुमच्या खात्यावरती मिळू शकतो। पहा स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी एक विशेष योजनेअंतर्गत 4 लाख रुपयांचा लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता घेत आहोत। जराही वेळ न घालवता आपण डायरेक्ट योजनेच्या महत्त्वाच्या भागाकडे या ठिकाणी वळणार आहोत। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल, लाडक्या बहिणी असाल, तसेच ज्येष्ठ नागरिक असाल, पेन्शनधारक असाल, सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। केंद्र सरकारने स्टेट बँकेला एक प्रकारचं संरक्षण दिलंय। स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात जुनी बँक असून राष्ट्रीयकृत बँकांमधली सगळ्यात मोठी सुरक्षित बँक मानली जाते। मग त्यामुळेच केंद्र सरकारने एक नवीन योजना काढल्या ज्या अंतर्गत आता तुम्हाला टोटल 4 लाख रुपये कशा स्वरूपामुळे कोणत्या नवीन योजनेद्वारे मिळणार आहेत नक्की बघा। सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की आता स्टेट बँकेत जर विचार केला तर 41,75,00,000 खातेधारक या बँकेमध्ये आहेत। आता लक्षपूर्वक आहे का, ही योजना जर स्टेट बँकेची असली तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून याच्यात पैसे आता देण्यात येणार आहेत। आता जे खातेधारक त्या ठिकाणी खाते उघडलेत तर त्यांची संख्या किती आहे, तर यामध्ये लाभार्थी संख्या जर पाहायला गेली 41,75,00,000 लाभार्थी यामध्ये असणार आहेत। आता जवळपास भारताची लोकसंख्या जर पाहिली तर 140 कोटी आहे। तर यापैकी आता या ठिकाणी 41,75,00,000 जे आता या ठिकाणी जवळपास 42 कोटींच्या आसपास खाते या ठिकाणी या बँकेमध्ये आता उघडले। आता हे सर्व खातेधारक यासाठी पात्र असणार आहेत। म्हणजे साधारणपणे जर एक हिशोब केला तर जवळपास 40% नागरिक आता भारताचे आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आता यामध्ये खातं आता उघडलेलं आहे। तुम्ही या 40% मध्ये नक्कीच असणार आहे। तुम्ही 40%च्या बाहेर जरी असले तरी तुमचं खातं उघडलेलं जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही खातं पटकन उघडून कसा लाभ घ्यायचा आहे सविस्तरपणे पुढे सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्कीच या 4 लाख रुपयांचा लाभ तुम्हाला सुद्धा मिळू शकतो। आता पहा सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने एक योजना काढली आहे जिचं नाव आहे जनधन योजना। आता तुम्हाला आठवत असेल प्रधानमंत्री जनधन योजना ही 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती। आता तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेचं जर खातं उघडलं असेल तर तुम्हाला लाभ आता पहिल्या टप्प्यामध्ये दिला जाणार आहे। प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये आता खाते हे जवळपास 41 ते 42 कोटी लोकांनी उघडले होते। आता तुम्ही म्हणाल आम्ही तर जनधनचं खातं उघडलेलंच नाही, आमचं साधं सेव्हिंग अकाउंट SBI मध्ये आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागणार आणि तुमचं साधं खातं आहे तर ते जनधन खात्यामध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं आहे ते सुद्धा पुढे सांगणार आहे। जनधनमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा हा लाभ घेता येईल। पहा जनधन खात्याचा फायदा कसा राहतो आणि या खात्यामध्ये कुठलंही बॅलन्स तुम्हाला शिल्लक ठेवावं लागत नाही। आता जनधन खाते तुम्हाला कोणत्याही बँकेत उघडू शकता। स्टेट बँक असेल, या ठिकाणी IDBI, ICICI बँक, राष्ट्रीयकृत बँका जसं की युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस, या सर्व बँकेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता। खास करून स्टेट बँकेसाठी हा सगळ्यात जास्त फायदा आता होणार असल्याचं सांगण्यात आलंय। आता बघा सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून आता या योजनेद्वारे 4 लाख रुपयांचा लाभ जो आहे तर तो जनधन खातेधारकांना आता मिळणार आहे। आता जनधन खातं जे आहे तर ते जनधन खातं तुम्हाला जरी उघडलं नसेल, तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने स्वतःचं खातं आहे तर ते जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे हे देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। सरकारने काय सांगितले, आता या ठिकाणी प्रत्येक खातेधारकांना अपघाती विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। आता अपघाती विमा म्हणजे काय, कशा पद्धतीचा आहे, लाभ कसा घ्यायचा आहे। आता जर तुम्हाला हे 4 लाख रुपये मिळवायचे असतील तर कशा पद्धतीने मिळवायचं आहे, तुम्हाला यासाठी एक त्या ठिकाणी दावा करावा लागणार आहे। याचबरोबर आता तुम्ही अपघातीमध्ये एखादा मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जर कुठल्याही प्रकारचा एखादा अवयव तुमचा निकामी झाला किंवा गंभीर दुखापत तुम्हाला या ठिकाणी आता जर झाले असेल किंवा या ठिकाणी जो लाभार्थी आहे त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच डेथ सर्टिफिकेट म्हणून तुम्हाला द्यावं लागेल। FIR ची ओरिजिनल कॉपी द्यावी लागेल, पोस्टमार्टम रिपोर्ट, FIR रिपोर्ट, आता आधारची कॉपी, बँक स्टेटमेंट, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला आता द्यावे लागेल। जर
तुम्हाला हा विमा पाहिजे असेल, तुम्हाला क्लेम या ठिकाणी यासाठी करावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल हा विमा आहे, तर मग कशा पद्धतीने लाभ घ्यायचा आहे? तर लक्षात ठेवा, खातं जर तुम्ही उघडलं, जर तुम्हाला अचानक अपघात मोठा भयंकर झाला, कुठला जरी अवयव निकामी झाला, तर यामध्ये ज्याचा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर जो कोणी असेल तर नॉमिनस त्या ठिकाणी असणारे जे वारसदार असतील त्यांना हे पैसे या ठिकाणी मिळवता येणार आहे. हे सर्व कागदपत्र आता जमा केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हा लाभ मिळवता येणार आहे. यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत आणि लाभ कसा घ्यायचा बघा. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अपघात विमा कसा घ्यायचा तुमच्या बँकेमध्ये जाऊन आता चौकशी करायचं आहे. यासाठी महत्त्वाची 5 कागदपत्रे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. 2 पासपोर्ट साईजचे फोटो असणं गरजेचं आहे. या बँकेचं तुम्हाला आता पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेचं पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक ओळखपत्र लागणार आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. सरकार तुम्ही या ठिकाणी आता भारताचे रहिवासी आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला देखील आता द्यावा लागणार आहे. आता एक प्रकारची इन्शुरन्स योजना आहे, म्हणजे एक प्रकारचा हा विमा आहे. त्याच्या अंतर्गत जर काय ठिकाणी काही कारणानुसार अपघात झाला, अपघाती मृत्यू झाला, तर या केसमध्ये तुम्हाला बँकेच्या तर्फे एक रुपी डेबिट कार्डच्या तर्फे तसेच PMJDY म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेच्या तर्फे तुम्हाला 4 लाख रुपयेपर्यंत विमा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करायला ठेवा, कारण की आज जो जीवनाचा वेग भरपूर वाढला आहे, रस्त्यावर जर आपण पाहतो आहोत प्रचंड अपघात होत आहेत. त्यामुळे हा जो विमा आहे तर तो विनामूल्य आहे, म्हणजे निशुल्क असा हा विमा आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठलेही पैसे भरण्याची अजिबात गरज नाही. फक्त तुम्हाला खातं उघडलेलं आवश्यक आहे. तुमच्याकडे डेबिट कार्ड त्या ठिकाणी आता घेतलेलं पाहिजे. तुमचं जनधन खातं आवश्यक आहे, परंतु तुमचं साधं जर खातं असेल तर तुम्ही जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करून आता या ठिकाणी तुम्ही जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करून हा विम्याचा अर्ज तुम्ही भरू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये माहिती विचारू शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.